नाही, विजयाचा आनंद तर आहे. आज सातारा आणि सांगली विधान परिषद मतदारसंघातनं पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून आलेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मनापासून धन्यवाद. आणि आज जो विजय भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला मिळालेला आहे, महायुतीच्या पेक्षा आणखीन काही लोकांनी आम्हाला मदत केलेली आहे. ज्या लोकांनी या निवडणुकीमध्ये धैर्यशील दादा कदमांना निवडून आणण्यासाठी मदत केली, त्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद, त्यांचे मनापासून आभार. आणि आज जो विजय धैर्यशील दादासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला विधान परिषदेचं तिकीट देऊन जो सन्मान भारतीय जनता पक्षानं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेला आहे, पक्षालाही धन्यवाद आणि आदरणीय देवेंद्रजींनाही धन्यवाद. थोडीफार मतं होतं तरी सुद्धा त्यांना 294 मतं मिळाली. कुठेतरी मतं असं डिवाइड केली का असं ती मतं जी गेलेली आहे ती शोधून काढणार का? मला आम्हा सगळ्यांना आता विजयाचा आनंद घेऊ द्या. आम्ही विजयाचा आनंद साजरा करू. मतं मिळालेली आहेत, परंतु मी पहिल्या दिवसापासून देवेंद्रजींच्या सूचना होत्या की महायुती म्हणून आपल्याला निवडणूक लढवायची आहे. परंतु कसलीही परिस्थिती निर्माण झाली, कुठल्याही परिस्थितीत निवडणूक जिंकायची आहे. त्यामुळे आलेल्या सोबत घेऊन गेलेला नमस्कार करून ही निवडणूक जिंकण्याचा संकल्प आम्ही केलेला होता. आणि मला वाटतं तो संकल्प पूर्ण झालेला आहे. 301 मताने मिळालेला हा विजय आहे. मला वाटतं सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या फरकाने मिळालेला हा पहिला विजय आहे. त्यामुळे आपण त्या विजयाचा आनंद घेऊया. कुणी मतदान दिलं, कुणी नाही दिलं, या संदर्भात बोलण्यासाठी खूप वेळ आपल्याकडे शिल्लक आहे. तेव्हा नक्की त्याची माहिती घेऊया. आणि शेवटी एक आहे की निवडणुकीत विजय महत्त्वाचा राहतो. आणि यामध्ये अनेक लोकांचा निवडणुकीमध्ये कोण मदत करतं, कोण पाठीमागच्या काय उसण्या गोष्टी असतात त्या पूर्ण करायचा प्रयत्न करतो, कोण या सगळ्या गोष्टी चालत राहतात राजकारणामध्ये. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही स्वीकारलेल्या आहेत. परंतु आता धैर्यशील दादांचा विजय झालेला आहे, याचा खूप मोठा आनंद आहे. खास करून मला अधिकचा आनंद आहे की धैर्यशील दादांच्या सोबत गेल्या 15 वर्षापासून मी काम करतो आहे. आणि एक सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा, आपण जिथं आहोत त्या ठिकाणी सगळं देणारा, आणि अलीकडच्या कालखंडामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून आणि त्यानंतर समन्वयक म्हणून, निवडणूक प्रमुख म्हणून त्यांनी केलेली कामगिरी, सगळ्या सातारा जिल्ह्यासारख्या सगळ्या नेत्यांचा समन्वय साधण्याची त्यांची कला, या सगळा विषय आपल्या महत्त्वाचा होता. आणि त्यांनी तो सातत्यानं ते कसब त्यांच्यामध्ये आहे. आज आनंद आहे की धैर्यशील दादासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आज संधी मिळाली आणि आज विधान परिषदेमध्ये जाऊन या जिल्ह्याची 2 जिल्ह्याची सेवा करता येईल. भाऊ, आज 6 रामदास कदमांनी सांगितलेलं, पण संजय राऊतांनी सांगितलं की हे सगळे जे षडयंत्र आहे हे भाजपचं षडयंत्र आहे, आरोप केलेला आहे तसा. आता राऊतांच्यावर मी बोलावं असं अजिबात नाही. राऊतांच्या बोलण्यानंच आजपर्यंत ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत, शिवसेना उद्धव ठाकरे गट जो आता हळूहळू अदृश्य व्हायला लागलेला आहे, याला कारण राऊतांचा भीम पराक्रम आहे. त्यामुळे अधिकचं न बोलता आपण आज विजयाचा आनंद साजरा करू आणि जे नवीन लोक येत आहेत आपल्यासोबत त्यांचं स्वागत करू. कारण 10 आमदार सुद्धा त्यांनी सांगितलेलं की ठाकरे गटाचे आमचे स्वतःचे 10 आमदार सुद्धा शिवसेनेत प्रवेश करतील एकनाथ शिंदे, असं संजय राऊतांनी स्वतःहून सांगितलेलं आहे प्रेसमध्ये. नाही, अशा अनेक गोष्टी होतील. मला वाटतं याची त्यांना पूर्वकल्पना आहे, कारण त्यांनी जे काम केलेलं आहे आणि त्या कामातनं काय फळ मिळणार आहे त्यांना कल्पना आहे. जी जगतापांची 100 मतं विचार अभ्यास केला जाईल, शूट केला जाईल. आता राजकारणामध्ये अभ्यास करायचा असतो, पण निवडणुकीपूर्वी करायचा असतो. आणि अभ्यास केल्यानंतर पुढं काय घडतं वेगळा विषय आहे. परंतु राजकारणामध्ये आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला हिशोब ठेवायला लागतो, एवढं मात्र. काय अपक्ष लोक होते ना, होते ना, मोजा तुम्ही अपक्ष लोक. स्थानिक आघाड्या होत्या ना, स्थानिक आघाड्या होत्या, अपक्ष लोक होती आणि त्यांची मतं होतीच ना. आता
कारण महाविकास आघाडीचं म्हटलं तर 190 होतं, पण 200 महापौर साहेब बाहेर गेलो असं मध्येच काय नाही, अजून चालू आहे का असं करायला बोला साताऱ्यामध्ये जिल्हा परिषदेच्या याच्यामध्ये राडा झाला होता, त्याचा काय परिणाम या आपल्या मताधिक्यावर झाला का? अजिबात नाही. माझा विजय हेच दाखवून देतं की त्या जिल्हा परिषदच्या निवडीचा जो विषय होता त्याचा आणि आत्ताच्या निवडणुकीचा काही संबंध नाही आहे. आमच्या सगळ्या सातारा जिल्ह्यातील 4ही मंत्र्यांनी आणि आमचे खासदार उदयनराजे आणि आमचे सगळे आमदार यांनी सगळ्यांनी मनापासून काम केलेलं आहे आणि हा विजय तिथपर्यंत गेलेला आहे. सर्वप्रथम विजयी उमेदवार धैर्यशील कदम यांचं मी मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो आणि या निवडणुकीत माझ्यासाठी कष्ट घेतलेल्या माझ्या सर्व कार्यकर्ते, पक्षाचे कार्यकर्ते आणि माझे आप्त स्वकीय माझे मित्रमंडळी यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. माझ्यावर विश्वास टाकणाऱ्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय शशिकांत शिंदे, जयंतराव पाटील साहेब, विश्वजित कदम आणि विशाल पाटील साहेब, बाळासाहेब पाटील या सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या लढाईत जरी माझा पराभव झाला असला तरी ही लढाई अशीच चालू राहील, कारण ही लढाई मी माझ्या आमदार बनण्यासाठी नाही तर या देशातील या संविधानाची स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्त्व, ही मूल्य जपण्यासाठीची ही लढाई आहे, ही लोकशाही वाचवण्यासाठीची लढाई आहे. त्यामुळे ही लढाई अशीच चालू राहील. मला सहकार्य केल्याबद्दल मीडियाचे आणि सर्व पत्रकार बंधूंचे सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी पुनश्च एकदा विजयी उमेदवाराचं अभिनंदन करतो आणि थांबतो. आपल्याला पहिल्या पसंतीच्या मतांपेक्षा जास्त जवळपास 100 मतं जास्त मिळवण्यात नेमके आकडे काय सांगतात? कसं बघताय सोळूची आकडेवारीची नाराजी ही स्पष्ट काही प्रमाणात दिसली मला, की आता थोडा प्रयत्न साधारणपणे 190 मतदान आमचं होतं, पण आम्हाला 294 च्या आसपास मतं मिळाली. म्हणजे 100हून अधिक मतदारांनी महायुतीकडून महाविकास आघाडीकडे येण्यासाठी कौल दाखवला. यावरूनच दिसतं की महाविकास आघाडीकडे येण्यासाठी सुद्धा या ठिकाणी मतदार इच्छुक आहेत आणि भविष्यात महाविकास आघाडी नक्कीच आणखी चांगला परफॉर्मन्स करेल असं मला खात्री आहे. साताऱ्यातली नाराजी तुम्हाला दिसली काय? जो का जिल्हा परिषदेला झालेला होता प्रकार राडा, त्यावरनं नाराजी दिसली आणि त्याचा फायदा आपल्याला मतदानामध्ये झाला का? सातारच्या जिल्हा परिषद राड्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या मतदारांमध्ये प्रचंड नाराजी होती, परंतु दोन्ही मंत्र्यांची मंत्रिपदं महत्त्वाची असल्यामुळं त्यांनी दबाव टाकून खऱ्या अर्थानं मतदारांना आमची मंत्रिपदं शाबूत राहावीत म्हणून तरी निदान महायुतीच्या उमेदवाराला मतदान करावं असं आव्हान केलं आणि त्या आव्हानाला मतदारांनी प्रतिसाद दिला आणि त्यांच्या नेत्यांची मंत्रिपदं टिकवण्यासाठी मतदारांनी महायुतीच्या उमेदवाराला मतदान केल्याचं दिसतंय. पण शेवटच्या दिवशी महायुतीच्या मतदारांवर प्रचंड दबाव आल्याची चर्चा आहे. ज्या पद्धतीनं आता ही मतं पडलेली आहेत ते कुठेतरी तो फॅक्टर एक होता असं दिसतंय. काय सांगाल? नक्कीच मला साधारणपणे 150 मतदान कमी जे पडलं ते दबावापोटी खऱ्या अर्थानं महायुतीच्या मतदारांवर जो दबाव वरच्या स्तरावरून आला होता, मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री यांच्याकडून त्यांच्या संबंधित सर्व मंत्र्यांना जे पद्धतीचे आदेश देण्यात आले आणि त्या मंत्र्यांनी जे खाली दबाव तंत्र वापरलं त्यामुळंच साधारणपणे ही मतदान कमी झालं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.